तर नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण एक ज्वलंत प्रश्न घेऊन आलो. प्रश्न असा आहे जनतेच्या अगदी मनातला, की शिक्षकांची मुले इंग्रजी शाळेत का? म्हणजे स्वतः जे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत किंवा सरकारी शाळेमध्ये शिक्षक आहेत, त्यांची मुलं इंग्रजी शाळेत का घातली जातात? या बाबतीमध्ये समाजामध्ये खूप मोठा रोष आहे, की ते स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतात आणि बाकीचे ते मात्र स्वतः जिल्हा परिषद शाळेत नोकरी करतात. स्वतःच्या मुलांना स्वतःच्या शाळेत का नेत नाहीत? हा एक महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न आहे. हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. याच्यावर चर्चा होणं फार महत्त्वाची आहे. कारण काय माहिती आहे का, की जसं आपण शिक्षकाला विचारतो, की तुमची मुलं इंग्रजी शाळेत का नाहीत, म्हणजे का आहेत आणि मराठी शाळेत का नाही? तसं कधी आपण तलाट्याला, ग्रामसेवकाला, तहसीलदाराला, नायब तहसीलदाराला, कलेक्टरला, डेप्टी कलेक्टरला, आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला विचारण्याची आपण हिंमत करत नाहीत. का करत नाहीत त्याची कारणं सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शासकीय असा एक नियम असायला पाहिजे, की सरकारी कर्मचारी असो किंवा कोणतेही कर्मचारी, त्या सगळ्यांची मुलं इंग्रजी शाळेत न घालता मराठी शाळेतच शिकली पाहिजे. जसं की अमेरिका आहे. अमेरिकेमध्ये अगदी डोनाल्ड ट्रम्प जरी असला, तरी त्याची लेकरं सरकारी शाळेत शिकतात. म्हणजे तिथल्या सरकारी शाळांना ज्या सोयी-सुविधा आहेत, तिथल्या सरकारी शाळांची जी सिस्टीम आहे, ती इतकी सुंदर आहे, की तिथला प्रत्येक आमदार असो, लोकलचा खासदार असो, महापौर असो, कोणताही अधिकारी असो, त्याची लेकरं ही सरकारी शाळेतच शिकतात. इंग्रजी मीडियमच्या शाळा तिथं बोटावर मोजण्या इतक्या आहेत आणि त्या इतक्या प्रतिष्ठित आणि इतक्या वेगळ्या आहेत, की तिथं साधारणतः फक्त आणि फक्त मोठमोठे जे अदानी, अंबानी सारखे बिझनेसमॅन लोक असतात, फक्त त्यांची लेकरच त्या शाळेमध्ये आहेत, ते पण एकदम मोजकी. बाकी तिथं खाजगी शाळा नावाचा हा कोणताही प्रकार नाही. सगळ्या सुविधा आहेत. तुम्ही जे अमेरिकेतले व्हिडिओ पाहिले असाल, की स्कूल बस येतात, लेकरांना घेऊन जातात, ते सगळं सरकारी व्यवस्थेचं आहे. आता बघा, ही माझी मुलगी आहे स्वतःची. मी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. हिचं नाव आहे जिजाई आशिष मगर. माझं नाव आहे आशिष तातेराव मगर. आणि हिच्या शाळेचं नाव बघा, आम्ही शाळेमध्ये हे स्वतःच्या पैशातून घेतलेत बरं का, कपडे हे सगळे. तर जिल्हा परिषद शाळा रुखी ही पण आहे. ही माझी पुतणी आहे. ही पण जिल्हा परिषद शाळा रुखी येथेच आहे. त्याच्यानंतर माझी मोठी मुलगी आहे अन्वी, ती पण जिल्हा परिषद शाळा रुखी येथेच शिकली, पण ती शाळा 5वी पर्यंतच असल्यामुळे आता 6वीला तिला दुसऱ्या शाळेत टाकलं. तर आता मूळ मुद्दा असा आहे, की जिल्हा परिषदेच्या शाळेतले शिक्षक स्वतःची लेकरं स्वतःच्या शाळेत का घेऊन जात नाहीत? मी कोणाचं समर्थन करणार नाही. मी तर म्हणतो असा कायदा करा, जी-आर करा, की त्यांनी शाळेत मराठीच घातलं पाहिजे म्हणून. पण काही विषयावर आपण चर्चा करू. जसं की आता हे लहान लेकर आहेत, तर या लेकरांना आपण एक काही सोपे प्रश्न विचारतो मी, की बघा, तू पहिलीपासून कोणत्या शाळेत येते? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुखी. थांबा, तुला माईक देतो मी. छानपैकी सांगायचं. हां. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुखी. बरं, रुखीच्या शाळेत येते. बरं, तुला समजा मी इंग्लिशमध्ये काय विचारलं तर येईल का? हो. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज जिजाई. विच स्कूल डू यू गो टू? आय गो टू द पीपीएस रुखी. ओके, थोडा आवाज मोठा. हां. त्याच्यानंतर व्हॉट डज युअर फादर डू? माय फादर इज टीचर. व्हॉट डज युअर मदर डू? माय मदर इज टीचर. ओके, व्हॉट डज युअर ग्रँडफादर डू? माय ग्रँडफादर इज फार्मर. ओके, गुड. व्हॉट डज युअर ग्रँडमदर डू? माय ग्रँडमदर इज शिक्षक. टीचर. विच टीचर? विच टीचर. अंगणवाडी टीचर. काय? बरं, ओके. बरं, तुला जर विचारलं की समजा आता आपण हिला इंग्रजीमध्ये बोललो, आणखी बरंच काही बोलू शकते ती, की व्हॉट डू यू लाईक? तुला काय आवडतं बरं? आय लाईक मँगो. मँगो. ओके, ठीक आहे. विच फ्रूट? फ्रूट विचारायला पाहिजे, पण नाही विचारलं तरी सांगितलं हरकत नाही. बरं, आणखी एखादा प्रश्न. हाऊ ओल्ड आर यू? आय एम 8 year old. 8 year old. ओके, चलो, गुड. चला, ठीक आहे. तर ही इंग्रजी शाळा नाही बरं का, मराठी शाळेतली मुलगी आहे आणि माझ्या शाळेतली मुलगी आहे. त्याच्यानंतर तिला वाचता लिहिता येतं. तिला समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या सगळं येतं. म्हणजे तिला जे यायला पाहिजे ते सगळं येतं. पण आता प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो शाळेचा, की बाळा तू समजा माझ्यासोबत रोज शाळेत येते, बरोबर आहे? आपण रोज कशाने जातो? अपडाऊन करतो, बरोबर आहे? तर मला सांग, 8 दिवसापैकी तुला किती दिवस शाळेतून सुट्टी मिळते? 4-5 दिवस. नाही, सुट्टी किती दिवस मिळते? शाळेत जातो ते नाही, सुट्टी किती दिवस मिळते? सुट्टी 2. 2 दिवस मिळते. का सुट्टी मिळते बरं तुला 2 दिवस? कशामुळे? ट्रेनिंग, हां, टप्पे हां. आणि शिक्षण परिषद. बरं, शिक्षण परिषद, ट्रेनिंग, टप्पे. 8 दिवसातून कमीत कमी 2 दिवस तरी तिला घरी राहावं लागतं. बरं, समजा एखाद्या दिवशी आपण शाळेत गेलो, मग आपल्याला अचानक काय येते, की तुमची मीटिंग आहे सर, मीटिंगला या म्हणतात. मग मीटिंगच्या दिवशी तू काय करते? बाहेर बसून राहते. दिवसभर बाहेर बसून राहते. बरं, ज्या शाळेमध्ये मी जातो किंवा मग इथल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जितके लोक जातात, त्या सगळ्यांच्या शाळा कितवीपर्यंत आहेत माहिती आहे का? त्या शाळेत 4थी पर्यंत किंवा 5वी पर्यंत. त्याच्यापुढे लेकरांच्या शिक्षणाची सोय आहे का? नाही. मूळ मुद्दा असा आहे, की मी माझ्या लेकराचं इतकं मोठं नुकसान करतोय, स्वतः सांगतोय बरं का. आणि तसंच मी इतर गोरगरिबांच्या लेकरांचं सुद्धा इतकं मोठं नुकसान करतोय, की जे न भरून निघणार आहे. तुम्हाला सांगतो, मागच्या महिन्यामध्ये या पूर्ण जर फक्त या महिन्याचा विचार केला, कोणत्या? फक्त डिसेंबर महिन्याचा. तर डिसेंबर महिन्यामध्ये आतापर्यंत माझं 4 वेळा ट्रेनिंग झालं. कशाचं? इलेक्शनचं.
आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे. बरं आज आणि उद्या तू शाळेत जाणार आहे का? नाही. का? कारण की ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग नाही, इलेक्शनची ड्युटी आहे बाळा माझी. काय आहे? इलेक्शन इलेक्शन ड्युटी आहे. माझी आज आणि उद्या 2 दिवस इलेक्शनची ड्युटी आहे. बरं माझीच नाही, माझ्या शाळेवर 2च शिक्षक आहेत. 5वी पर्यंतची शाळा आहे. आपल्या शाळेत शिक्षक किती आहेत? 2. वर्ग किती आहेत? 2. म्हणजे कितवी पर्यंतची शाळा आहे आपली? 5वी. 5वी पर्यंतची शाळा आहे. 5वी पर्यंतची शाळा 2 शिक्षकांना, आमच्या दोघाही शिक्षकांना इलेक्शनची ड्युटी आहे. दोघाही शिक्षकांनी मागच्या महिन्याभरामध्ये 4 वेळा ट्रेनिंग केलंय. दोघाही शिक्षकांनी म्हणजे एकूण 6 दिवस या महिन्यातले गेले. मग आमचे लेकरं आम्ही शाळेत म्हणजे आता घरी कोणाच्या भरोश्यावर सोडणार? तर आता मी यांना इथं घरी सोडणार मोकळे. घरी कोणी नाही आता आमच्या. हे 2 लेकरं राहणार, हेच घरात राहणार. आम्ही दिवसभर माझी बायको सुद्धा शिक्षिका आहे, ती गेली शाळेत. आता मी पण चाललो शाळेत आणि हे दोघंही लेकरं घरी राहणार. चलो ओके ठीक आहे. रोजचा प्रवास आहे. म्हणजे पहा की जिल्हा परिषदल्या शिक्षकांची जी कथा आहे ना, ती व्यथा आहे ना, ती लोकांना समजत नाही. लोकांचा फक्त असं असतं की ती त्यांची लेकरं इंग्लिश मीडियमच्या शाळेत टाकतात. का टाकतात? कारण त्यांना 8 दिवसातून किमान 2 दिवस मीटिंग किंवा ट्रेनिंग असतं. मागच्या महिन्यातलं सांगतो तुम्हाला 4 दिवस आमचं ट्रेनिंग होतं मूल्यवर्धनचं. कशाचं? 4 दिवस. 4 दिवस लेकरं माझे घरी होते. म्हणजे 4 दिवस आम्हाला शाळेत जाता आलं नाही. नुसतं ट्रेनिंगच नव्हतं, तर शिक्षण परिषद होती. शिक्षण परिषदेच्या दिवशी आपण कोणत्या शाळेवर गेलतो का? काय शाळेचं नाव? खांडेगाव. खांडेगाव शाळेवर गेलतो. बरं ठीक आहे. आम्ही शिक्षण परिषदेमध्ये असताना तुम्ही बाहेर काय केलं सांगा बरं? बसून राहिलो. अजून? तिथं काय खेळलो. खेळले? काय आलतं बरं तिथं? प्राणी कोणते आलते? प्राणी माकड. माकड आलते. माकडासोबत खेळले. ठीक आहे. म्हणजे पहा की तिथं ही लेकरं दिवसभर बसून राहिली. माझ्यासोबत माझ्या तालुक्यातून म्हणजे माझी शाळा चांगली आहे किंवा सगळ्याच शाळा जिल्हा परिषद चांगल्या आहेत. माझ्यासोबत कमीत कमी 5 लेकरं शाळेत येतात माझ्या जिल्हा परिषद शाळा रुकीत वसमतमधली. 5 लेकरं येतात. ती 5ला 5 लेकरं दिवसभर बाहेर बसून. त्या 5ला 5 लेकराची आठवड्यातून 2 दिवस शाळा रोज बुडते. 1 दिवस तर किमान बुडते. म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी माझ्या लेकरांना चांगलं येते बाबा यांची शाळा चांगली आहे म्हणून माझ्या शाळेत घातलं. यावर्षी ते विचार करत आहेत की जिल्हा परिषद शाळा नको सर, फार शाळा बुडायली लेकरांची. याच्यावर काही उत्तर आहे का कोणाकडं? म्हणजे सामान्य जनतेकडे याच्यावर काही उत्तर आहे का? की जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाला आठवड्यातून 2 दिवस कमीत कमी मुख्याध्यापक मीटिंग असते. तुम्ही कोणताही केंद्र प्रमुखाचा ग्रुप चेक करा, कोणताही चेक करा. कमीत कमी 2 दिवस. आता एवढंच नाही 4 दिवस नुसत्या ट्रेनिंग झाल्या नाही तर 5व्या दिवशी काय होतं माहिती आहे का? शिष्यवृत्तीसाठीचं ट्रेनिंग होतं. की शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती आणि कोणती शिष्यवृत्ती त्याच्या संदर्भातली मीटिंग होती. त्याच्यानंतर कधी सरळची असते, कधी युडाएसची असते, कधी ऑनलाईनची असते, कधी कशाची असते. दर 8 दिवसात किमान 1 ते 2 मीटिंग असतात. त्या मीटिंगला तुम्हाला जावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपडे आणायला तुम्हाला जावं लागतं, बुटं आणायला तुम्हाला जावं लागतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला आणाव्या लागतात. कपड्यांसाठी कोण येतं बरं? आपण कपडे कुठून घेऊन जातो? समजा तुमच्या शाळेचे कपडे मिळाले, हे तर आपल्या शाळेचे नाही, हे तर आम्ही आणले स्वतः पैसे देऊन. पण शाळेच्या कपड्यासाठी आपल्याला यावं लागतं का नाही? हो. आपण कुठून कपडे नेतो? दुकानाहून. एक ते दुकान आहे, बरोबर आहे. ते दुकान सुद्धा कसं माहिती आहे का? दुकान फिकान काय नाही, आमच्या नावावर फक्त पैसे येतात. आम्हाला फक्त सह्या करून द्यायच्या असते त्या ह्याच्यावर. कशावर? त्या कागदावर की हे तुमचे कोटेशन आहेत आणि हे तुमचे कपडे आहेत. त्याच्यावरून त्या सह्या करायच्या. त्यांचंच एक दुकान आहे. सगळ्याची मिली बघत आहे. त्यांनी सांगितलं तिथूनच सगळ्या शाळा एकाच जागी जाणार. त्यांनी जे दिले ते कपडे घेऊन येणार. मग ते कशाही क्वालिटीचे असो, काही असो, काही बोलायचं नाही, काही नाही. खरं सगळ्या सह्या करून मोकळं व्हायचं. म्हणजे इतका वाईट प्रकार आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये. आज तुम्हाला सांगतो शालेय पोषण आहारमध्ये जे काही भेटतं ना, तांदूळ, खिचडी जे काय असतं ते खातात. माझी पण लेकरं खातात. आम्ही खाऊ घालतो. त्याला स्वच्छ करू. पण तुम्हाला सांगतो इतक्या बेकार आणि निकृष्ट दर्जाचं जेवण आहे. इतक्या बेकार आणि निकृष्ट दर्जाचं की डुकरं सुद्धा खाऊ नयेत. पण बोलायची टाप नाही. कारण काय माहिती आहे का? ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे तो शासनामधला मंत्री-संत्री मोठा. काही जर म्हणायला गेले की साहेब तुमची मूग खराब आहे, आम्ही उतरून घेत नाही. ते म्हणतात तिकडून तुम्हाला नोकरी करायची की नाही? आहे की नाही? म्हणजे हा त्यांचा पुढचा प्रश्न असतो. तुम्हाला माहिती आहे ना कॉन्ट्रॅक्ट कोणाचं आहे ते? मग आपण शांत बसायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही जिल्हा परिषद शाळेमध्ये 4थी 5वी पेक्षा जास्त शाळा नाहीत. जवळपास 70 ते 80% शाळा ह्या काय आहेत? 4थी 5वी पर्यंतच्या आहेत. त्याच्यामुळे लेकरांना नेताना फार अडचणी आहेत स्वतःच्या शाळेत नेताना. कारण त्यांची शाळा व्यवस्थित होऊ शकत नाही. चला ठीक आहे बाळांनो, थँक एकदा सगळ्यांना दर्शकांना म्हणा धन्यवाद. आता बघा पुढचा विषय सांगतो मी तुम्हाला. चलो ओके. चला आता तुम्हाला पुढचा विषय सांगतो. काय आहे माहित आहे का? की बघा सिंपल गोष्ट अशी आहे म्हणजे पालकांनो आणि समाजातल्या सगळ्या लोकांना सांगायचंय मला की इंग्रजी शाळेत का मुलं असतात. एक तर पहिली गोष्ट मराठी शाळेतला शिक्षक, शाळेतील जो शिक्षक आहे ना, शिक्षक शालाबाह्य आहे. शिक्षक काय आहे? शालाबाह्य झालाय. आता माझ्याकडे BLOचं काम आहे. समजा मी दिवसभर BLOचं काम करणार, गावात हिंडणार. माझ्याकडं ते प्रौढ शिक्षकाचं काम आहे. मी दिवसभर गावभर हिंडणार. माझ्याकडे वेगवेगळी कामं आहेत. मग माझी मुलं जेव्हा मी शाळेत घेऊन जातो तेव्हा त्यांना शाळेत बसवतो मी शाळेच्या बाहेर हिंडतो किंवा मी शाळेत नेतो मला दिवसभर ऑनलाईन काम करावं लागतं. इतकी बेकार कंडिशन आहे. तुम्हाला सांगतो मी खोटं सांगत नाही की एकतर 4थीच्या वरच्या शाळा नाहीत.
म्हणजे 5वी पासून मुलांना मला कुठेतरी टाकणंच आहे की नाही? बरं, रोज अपडाऊन करणं शक्य आहे का मुलांना घेऊन? तुम्ही म्हणसाल मग त्या गावातच काहून राहत नाहीत? आमदार बम साहेब म्हणतात की तुम्ही त्या गावातच राहिले पाहिजे. त्या गावामध्ये राहण्याची काही सोय आहे का हो खेड्यापाड्यामध्ये? लेकरा बाळांना घेऊन राहण्यासाठी शासनानं काही क्वार्टर वगैरे बांधून दिले का? शासनाची तेवढी नियत दानत आहे का? किंवा इथं शिक्षकांनी राहायचं, शिक्षकांसाठी क्वार्टर आहे, क्वार्टर बांधून ठेवलेला आहे, संडास बाथरूम सगळी व्यवस्था आहे का? असं काय? तुम्हाला सांगतो, एक शासनाचा GR आहे, जर शिक्षकांनी संडास वापरला नाही तर पगार निघणार नाही. म्हणजे जर आम्ही बाहेर हागायला गेलो तर पगार निघणार नाही. खेड्यापाड्यामध्ये संडास बाथरूम असलेले घरं सुसज्ज, म्हणजे जे सगळं आहे असे घरं किरायाने मिळतात? बिलकुल मिळत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट की स्वतःची लेकरं 4थीच्या नंतर काही शिकवायची नाही का मग? त्यांना घरातच ठेवायचं का? तिसरी महत्वाची गोष्ट की जोपर्यंत शासन, सरकार स्वतः आमदार खासदारांची मुलं शाळेत टाकत नाही जिल्हा परिषदच्या, तोपर्यंत हे इथल्या शिक्षकांना शिकवू द्यायचं, म्हणजे शिकवू देणार नाहीत. जेव्हा ते टाकतील तेव्हाच इथले शिक्षक शिकवू शकतील. म्हणजे एकतर मुलांचं अपडाऊन असेल रोजचं, किंवा शिक्षकांना लागणारी कामं असतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की जर समजा मी शिक्षक आहे, माझं लेकरू माझ्या शाळेत आहे, तर ते माझं ऐकते का? हा एक माझा सर्वसामान्य लोकांना एक साधा प्रश्न आहे की तुमचं लेकरू आई वडिलांचं ऐकते का? स्वतःच्या शाळेत नेल्यावर ते स्वतःचं ऐकतं का? ते त्याला शिक्षक समजतं का, वडील समजतं का, आई समजतं? हा एक मूळ मुद्दा आहे. असे एक नाही, हजारो प्रश्न आहेत, हजारो, की ज्याच्यामुळे शिक्षकाचे मुलं शिक्षकाच्या स्वतःच्या शाळेत जाऊ शकत नाहीत. मी नेतोय, माझ्या लेकरांचं नुकसान करून घेतोय, स्पष्टपणे सांगतोय. कारण आठवड्यातली 2 दिवस तरी त्यांची शाळा बुडते. आठवड्यातून एक तरी दिवस असा येतो की दुपारून मला मीटिंगला जावं लागतं आणि त्या लेकरांना तसंच माझ्यासोबत तिथं बसून राहावं लागतं. त्यांच्या खाण्याचे वांदे होतात, पिण्याचे वांदे होतात, सगळे वांदे आहेत त्यांचे. म्हणजे इतका भयानक प्रकार आहे ना जिल्हा परिषद शाळांचा. पण हे लोकांना कळत नाही. लोकांना फक्त काय जळफळाट, नुसता द्वेष आहे. ही शिक्षक म्हणजे कोण आहे तो? तुमच्या मनानं आमदार, खासदार, मंत्र्याची लेकरं आहेत का? ही शिक्षक झालेली लेकरं तुमच्या आमच्यासारख्या खेड्यातल्या गोरगरीब कष्टकरी जनतेची लेकरं आहेत. जी शेतात राब ज्याचे मायबाप राबतात, ज्याच्या मायबापानं रक्ताचं पाणी केलं, हे की नाही, स्वतःला झिजवलंय, अर्धपोटी उपाशी राहून लेकरं शिकवलीत, आणि त्याचीच माणसं ही, त्याचीच लेकरं ही शिक्षक झालीत. त्याच लेकरावर इतका जळफळाट समाजाचा का? तुम्हाला संधी नव्हती शिक्षक होण्याची, तुम्हाला अभ्यास करता आला नाही, तुम्हाला संधी मिळाली नाही. असे कोणते लेकरं आहेत? आम्ही काय, आमचे मायबाप काय कलेक्टर होते का, डॉक्टर, इंजिनियर होते? सांगितलं तिनं, तिचा आजा काय करते? शेती करते. आई काय करते? अंगणवाडीमध्ये आहे. म्हणजे आम्ही काय कलेक्टरच्या अवलादी नाहीत. आमचा बाप डॉक्टर, माय कलेक्टर नाही. आम्ही सुद्धा गोरगरीब शेतकऱ्याची लेकरं आहोत. आम्ही ही नोकरी करतो. ही नोकरी जर तुमच्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या डोळ्यात जर सलत असेल, तर यापेक्षा मोठं दुर्दैव काय? आपण कधी एकत्र येणार आहोत? आपण कधी आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी लढणार आहोत? अहो, शिक्षकाची लेकरं 100% जिल्हा परिषद शाळेत असावेत, पण त्यासाठी तशा सोयी असल्या पाहिजे. शिक्षकांना फक्त शिकवण्याचं काम असलं पाहिजे. शिक्षकांना खेड्यात राहण्यासाठी क्वार्टर असल्या पाहिजे. त्यांची राहायची व्यवस्था असली पाहिजे. जसं की रेल्वे खातं पाहिले तुम्ही? रेल्वेच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनला बघा, रेल्वेची शाळा असते. त्या रेल्वेतल्या कर्मचाऱ्यांच्या मुलासाठी त्यांना सगळ्या सोयी सुविधा असतात. महाराष्ट्र शासन का पुरवू शकत नाही? हे सगळं जे चाललंय ना, हे फक्त आणि फक्त शाळांना बदनाम करण्यासाठी चालू आहे. आणि माझी समाजाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सुद्धा पहा, शिक्षक शाळेत महिनाभर, तुम्ही रोज शाळेत जाऊन पहा, शिक्षक काय काम करतो. दिवसभर शाळेत जाऊन तुम्ही फक्त 1 महिनाभर फक्त शाळेत जाऊन बसा तुम्ही. दिवसभर त्याला किती काम आहे, त्याला किती वेळा मिटिंगला जावं लागतं आणि किती वेळा मिटिंगा घ्यावं लागतात शाळेत. काल आमच्या शाळेमध्ये दिवसभर पालक सभा होती आणि 2 सभा घेतल्या. 2 सभांमध्ये अख्खा दिवस आम्ही आणि सगळे पालक एकत्र, आणि एका वर्गात सगळे 5 वर्गातले लेकरं कोंडून दिवसभर त्याला फक्त एकच काम की वाचा रे तुमच्या मनानं काहीतरी वाचायचं ते. हे काय धंदा लावलाय? इथल्या शिक्षण व्यवस्थेचं पूर्ण वाटोळं करून टाकलं, तरी लोक शिक्षकांवर म्हणतात की शिक्षक काम करत नाहीत, माजलेत, हे करतात, ते करतात. अहो, तुम्ही एकदा जाऊन बघा की त्यांचं काय चालू आहे. तुम्हाला शासनाचा डाव कळतोय का? हे वारंवार सांगतोय मी की इथली शिक्षण व्यवस्था सरकारी बंद पडावी आणि तुमच्या लेकरांना विकत शिक्षण मिळावं, याच्यासाठीचा हा सगळा डाव आहे. आणि आजही सांगतो की आता 2 दिवस माझ्या लेकरांची शाळा बुडणार. तसे ज्यांच्या असं वाटतंय की सरकारी शाळेत मुलं शिक्षकांची असलीच पाहिजे, तर त्यांनाही माझी कळकळीची विनंती आहे, एकदा आमदाराची आणि खासदाराची मुलं सुद्धा सरकारी शाळेत असावं. असं एकदा फक्त आमदाराच्या आणि खासदाराच्या घरावर जाऊन म्हणा की तुमचे लेकरं सरकारी शाळेत टाका. पण तुमची हिंमत नाही. तुम्ही आहे ना, तुम्ही शंड माणसं आहेत, शंड. हा समाज शंड आहे, शंड. हा काय करणार माहिती आहे का? इथले पुरुष काय करणार माहिती आहे का? डेअरिंग कोणावर दाखवणार माहिती आहे का? एकतर आपल्या बायकांवर, नाहीतर शिक्षकांवर. 2च माणसं दिसतात यांना. बाकी कोणी सापडत नाही यांना. तुम्ही एखाद्या नगर परिषदेच्या, नगरपालिकेच्या समजा एखाद्याला विचारलं का, तलाट्याला विचारलं का, ग्रामसेवकाला विचारलं, तहसीलदाराला कधी विचारलं, कलेक्टरला कधी विचारलं, कधी एखाद्या डेप्टी कलेक्टरला विचारलं, PSIला विचारलं, एखाद्या STIला विचारलं, एखाद्या SPला विचारलं, तुमचे लेकरं कुठे शिकतात म्हणून? तुमच्यात हिंमत नाही तेवढी, कारण तुम्ही शंड आहेत. तुम्हाला फक्त शिक्षक दिसतो. खोटं सांगत नाही मी. आणि हीच परिस्थिती तुम्हाला घेऊन बुडणार आहे. एक दिवस तुमच्या लेकराबाळांना 1.5 लाख रुपये फक्त पहिलीच्या वर्गासाठी फीस मोजावी लागणार आहे.
तुम्हाला फक्त शिक्षक दिसतो ना कोणतीही गोष्ट करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी. त्या शिक्षकाने किती काम केलं हे तुम्हाला कळत नाही. त्या शिक्षकाला काय कामं लावले शासनाने हे दिसत नाही. तुम्हाला फक्त एवढं दिसतं की माझ्या लेकराला येत नाही. त्याला काय येत नाही याची कारणं जाणून घ्या आणि त्या कारणावर काम करा. तोपर्यंत हा समाज सुधारणार नाही, हे जग बदलणार नाही, आमचं भविष्य बदलणार नाही, तुमची आमची गरिबी मिटणार नाही. इथं सगळे आणि सगळे लोक हे फक्त आणि फक्त एकच काम करतात, ते म्हणजे सत्ता उपभोगण्यासाठी लोकांना बदनाम करणं, आपसात भांडण लावणं, जातीपातीत धर्मात भांडणं लावणं आणि आपली आपली सत्ता उपभोगणं, एवढंच यांचं काम आहे, दुसरं एकही काम नाही. म्हणून मी परत सांगतोय की शिक्षकांची लेकरं सरकारी शाळेत गेली पाहिजे. मी स्वतः घेऊन जातो, तुम्ही पण न्या ज्याला शक्य आहे त्यांनी. पण त्यांचं काय नुकसान होते एक शिक्षकच सांगू शकतो. रोजचा अपडाऊन असेल, त्या मुलांची शाळा बुडणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी. आणि समाजाने बी डोळे उघडे करून ठेवले पाहिजे. खरंच शिक्षकाला शक्य आहे का लेकरं स्वतःची त्या शाळेत नेऊन घालणं? याचा विचार केला पाहिजे. अहो, महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्यात. शाळेमध्ये लेकरं नाहीत, काहीच नाही. सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उठलाय, बोजवारा. तरी सुद्धा तुम्ही शिक्षकांना दोषी देताय. अरे हो, ज्या व्यवस्थेने इथलं शिक्षण पद्धती सुधारायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, थंब सिस्टम आहे ना, तुमच्या कलेक्टर ऑफिसला थंब सिस्टम आहे, तुमच्या म्हणजे तहसीलदार ऑफिसला, तहसील ऑफिसला थंब सिस्टम आहे, तुमच्या कोणत्याही ठिकाणी थंब सिस्टम आहे. तुम्ही लावा ना थंब सिस्टम शाळेला. का लावत नाहीत थंब सिस्टम? कारण त्यांना माहित आहे आपणच यांना 4दा मीटिंगच्या नावाखाली, ट्रेनिंगच्या नावाखाली बोलू शकतो. इथं थंब सिस्टम लावली तर लोकांना कळेल की हे किती दिवस शाळेत आला नाही शिक्षक आणि का आला नाही ते. म्हणून शाळेला थंब सिस्टम लावली नाही. लावा ना जिल्हा परिषदला थंब सिस्टम. कोण वेळेच्या आधी येते, कोण वेळेच्या नंतर जाते, कळू द्या. आहे की नाही? कॅमेरे लावा शाळेमध्ये, सीसीटीव्ही. शिकवतात का, काम करत बसले शिक्षक, ते दिसेल तुम्हाला. आहे की नाही? सगळ्या सोप्या गोष्टी आहेत ना. करू शकता ना तुम्ही. का करू शकत नाही? दिल्लीतल्या शाळा सुधरू शकतात. दिल्लीमध्ये जर समजा एखादी शासन व्यवस्था आहे, ती जर शाळा सुधरून दाखवू शकते, तर महाराष्ट्रातली का नाही? पण याच्यावर बोलणार कोण? तुम्हाला शाळेला तुम्ही त्या सरकारला किंवा मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला किंवा इथल्या कोणत्याही व्यवस्थेला बोलू शकत नाहीत. तुम्ही फक्त आणि फक्त एकतर तुमच्या बायकोला बोलाव, नाहीतर शिक्षकाला बोलाव. एवढ्याच लायकीचे माणसं उरले जातात फक्त समाजामध्ये, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ज्यांना खरंच वाटत असेल की इथल्या सरकारी शाळा टिकल्या पाहिजे, इथले गोरगरिबांची लेकरं शिकले पाहिजे, त्यांनी या व्यवस्थेवर बोललं पाहिजे आणि आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी सरकारी शाळा टिकवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे, एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला शिकवायचा लय शौक आहे. लय म्हणजे मला फार वाटते असं मनातून की मी शिकवलं पाहिजे, म्हणून मला शाळेतून शिकवता येत नाही बऱ्याच वेळा. म्हणून मी माझ्या घरून एक माझा प्लॅटफॉर्म आहे एटीएम गुरु एज्युकेशन नावाचा. त्या एटीएम गुरु एज्युकेशन नावाच्या प्लॅटफॉर्मवरून मी सगळ्यांना शिकवतो. जसं की आता ही 7वीची बॅच आहे स्कॉलरशिपची, ही फ्री आहे. ₹0 पूर्ण परीक्षा होईपर्यंत कोणतीही फीस घेत नाही. आहे की नाही? ₹0 परीक्षा होईपर्यंत आहे. जर तुम्हाला आवडलं तर माझं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं चॅनल आहे. त्या चॅनलवर जा. त्या चॅनलवर जाऊन पहा की मी कसं शिकवतो आणि खाली कमेंट्स काय आहेत पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, सगळ्यांच्या आणि गोरगरिबांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे ते पण पहा. ही माझी आता नवोदयची डेमो बॅच आहे. ही सुद्धा फ्री आहे. 20 दिवस फक्त. त्याच्यानंतर तिच्यात फीस आहे. फीस काय आहे? कारण 6 तास, 7 तास मला शिकवावं लागतं शाळा सोडून. पुन्हा सकाळी 2 तास, संध्याकाळी 3-4 तास. तर त्याच्यासाठी एसीची रूम आहे. हे ब्लॅकबोर्ड आहे. म्हणजे बोर्ड आहे, डिजिटल बोर्ड आहे. याचं लाईट बिल येतं, इंटरनेटचा खर्च आहे, एसीचा खर्च आहे, लाईट बिलचा खर्च आहे. तो निघावा म्हणून मी थोडीफार फीस घेतो आणि हे शिक्षकांचे पेमेंट आहेत. जे शिक्षक आहेत ते माझ्या स्वतःच्या पगारातून, माझं अजून घर झालं नाही, नवरा बायको दोघंही नोकरीला आहेत. अजूनही आम्ही किरायानंच राहतो. म्हणजे एवढं तुम्हाला सांगतोय की हे सगळं असं आहे. मग किडा आहे. किडा असते ना माणसामध्ये, किडा असते, एक वळवळ करतो समाजकारणाचा, समाजाला बदलवण्याचा. लहानपणापासून आमच्या घरी वातावरण होतं. फुले, शाहू, आंबेडकर वाचून ते आमच्या डोक्यामध्ये घुसलंय. त्याच्यामुळे आमच्यामध्ये असा किडा आहे की सगळं जग म्हणतं आम्हाला, दोघं नवरा बायको नोकरीला आहेत, अजून स्वतःचं घर नाही. मग त्याची आम्हाला लाज वाटत नाही, उलट आम्हाला अभिमान वाटते की आम्ही दोघं नवरा बायको नोकरीला असून आमच्याकडे घर नाही. होईल भविष्यात कधीतरी, पण काम करतोय आम्ही समाजासाठी. राहिला प्रश्न नोकरीचा, याचा त्याचा, नोकरीला असून तुम्ही व्हिडिओ करता, शासनाच्या विरोधात बोलता, तर मी नोकरी फक्त आणि फक्त मला शिकवायचा शौक आहे म्हणून करतो. पोट भरण्यासाठी. माझ्याकडे 7-8-10 एकर शेत आहे. त्याच्यावर मी कधीही जगू शकतो आरामशीर. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. वाटलं तर आपला क्लास जॉइन करा. एटीएम गुरु एज्युकेशन ॲप घ्या, नाहीतर घेऊ नका. काही जबरदस्ती नाही. फक्त एकदा एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं माझं एज्युकेशनल चॅनल आहे, त्या चॅनलवर जा आणि फक्त त्याच्या खालच्या लोकांच्या प्रतिक्रिया पहा की मी कसं शिकवतो आणि कसं काम करतो. धन्यवाद. थांबूया इथं. जय जिजाऊ, जय शिवराय.